राम राम शेतकरी मित्रांनो सध्या आखाती देशामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आखाती देशामध्ये जो भारतातून कांदा दुबई मार्गे निर्यात होत होता ती निर्यात सध्या ठप्प झालेली आहे आणि मित्रांनो लासलगावी ही कांदा लिलाव हे 3 दिवस बंद असणार आहेत. मित्रांनो आता या सर्व परिस्थितीमध्ये शासनाने कांद्याला मदत केली पाहिजे अशी परिस्थिती सध्याची आहे. तर त्याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी कांद्याला मदतीची मागणी ही सरकारकडून केलेली आहे. मित्रांनो त्याचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो या सर्व परिस्थितीमध्ये कांद्याच्या दरावर नेमका किती परिणाम हा होऊ शकतो त्याबाबत कांदा निर्यातदाराचं मत काय आहे तेही आपण या व्हिडिओच्या शेवटी जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो भारतातून कांदा दुबई मार्गे इतर आखाती देशामध्ये निर्यात केला जातो. मात्र युद्धामुळे दुबईमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे रविवारपासून दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने हजारो टन कांदा कंटेनरमध्ये पडून आहे. रमजान असूनही कांदा पाठवता येत नाही त्यामुळे कांदा उत्पादकांचं नुकसान सध्या होत आहे. होळीमुळे मजुरांचा अभाव आहे. लासलगावी कांदा लिलाव 3 दिवस बंद राहणार आहेत. रेल्वे वॅगन्स नसल्याने व्यापाऱ्यांचा बंदमध्ये सहभाग हा आहे. नाशिक जिल्ह्यात कांद्याचे बंपर उत्पादन घेतले जाते. हा कांदा इतर राज्यामध्ये पाठवण्यासाठी सर्वात जास्त रेल्वेचा वापर केला जातो. मात्र सध्या लासलगावसह इतर जिल्हाभरातून कांदा इतरत्र पाठवण्यासाठी रेल्वेकडून वेळेत वॅगन्स उपलब्ध होत नसल्याने सोमवारपासून बुधवारपर्यंत लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव बंद राहणार आहे. यामुळे बाजार समितीत शुकशुकाट पाहावयास मिळाला. दररोजची करोडो रुपयांची उलाढाल पूर्णतः ठप्प झालेली आहे. मित्रांनो युद्ध सुरूच राहिल्यास कांदा दरावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी भारत दिघोळे कांदा उत्पादक संघटना यांनी केलेली आहे. तर मित्रांनो अतिशय रास्त मागणी दिघोळे सरांनी केलेली आहे. आपण एक कमेंट बॉक्समध्ये या मागणीला पाठिंबा हा दर्शवायचा आहे. सरकारपर्यंत आपली मागणी ही मांडायची आहे. मित्रांनो आपण जर या बाबतीत उठाव केला तरच सरकारपर्यंत आपली मागणी ही पोहोचू शकते. मित्रांनो निर्यातदार नेमकं या परिस्थितीमध्ये काय म्हणतात पाहूयात. 15 ते 20 दिवसांनी लाल कांदा संपणार आहे तर त्यानंतर उन्हाळ कांदा बाजारात येणार नसल्याने दरात फारशी घसरण होणार नाही असं मत विकास सिंग कांदा निर्यातदार यांनी नोंदवलेलं आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की लाल कांदा आता संपायच्या जवळपास आलेला आहे. 15-20 दिवसात तो संपणार आहे आणि उन्हाळी कांदा जास्त प्रमाणात बाजारात येणार नाही त्यामुळे जास्त काही परिणाम बाजारावर होणार नाही असं कांदा निर्यातदार विकास सिंग यांचं मत या सर्व परिस्थितीवर आहे. तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.